कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? काय तुम्हाला पाणी हवंय का? काय झालं? काय झालं ओरडायला? आता आपल्या घरात नाग पाहिला, मागे पण पाहिला होता आणि आताही तो तसाच नाग होता। मी तिथे पाहिला नाग। केतकी, तू खरंच नाग पाहिलायस का? सकाळी सकाळी घ्यायला लागलीस परत? काय बोलतेस रुपाली? तिने कधीच घ्यायची बंद केली। काकू काय झालं? तू ओरडलीस काय एवढा जोरात? आधी आपल्या घरात नाग आलाय। मी खरंच सांगतेय, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय नाग। कुठे पाहिलंस तू? मी तिथे पाहिला आणि त्याने मला बघून फणा सुद्धा काढला। मला खूप भीती वाटते। तुम्ही घाबरू नका काकू। नेत्रा, घरात नाग आहे आणि तू म्हणते घाबरू नका? मला तर नागाचे स्वप्न सुद्धा पडतं। पण नाग असा पुन्हा आला कसा घरात? सगळ्यांनी गंबूट घाला घरात। भाईजी, तुम्ही साईट वरून घेऊन या सगळ्यासाठी प्लीज। तू पाहिलेला नाग नंतर गेला कुठे? माहित नाही आई, काय तो नाग दिसला। मी खूप घाबरले, मी किंचाळले आणि नंतर बघितलं तर तो तिथे नव्हता। खरंच काहीतरी करायला हवंय। पुन्हा नाग आलाय घरात, म्हणजे आता घरात तसं भीतीचंच वातावरण राहणार आहे। हो हो आई, खरंच आहे, अगदी खरं आहे। एक मिनिट, कोणीही घाबरायची गरज नाही। घाबरायची गरज नाही कसं? घरात नाग आलाय, आधी भीती वाटणारच ना, भीतीदायकच आहे हे। काकू इथे होता ना? मागे व्हा तुम्ही, साहेब तुम्ही मागे व्हा। कुठे गेलायस? तू खाली आहेस का? मी प्रॉमिस करते, मी तुला काही करणार नाही। कुठे गेलायस तू? पण मला तुला बघू तर दे। कुठेस तू? कोण आहात तुम्ही? ताई, कोण आहात तुम्ही आणि अशा घरात कशा शिरलात? कारण तो घरात शिरलाय आणि त्यालाच तर पकडायला आले मी। तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का? आय एम रिअली सॉरी, नेहमीप्रमाणे मी हे सांगायलाच विसरले। तो म्हणजे नाग। मगाशी मी नागाला तुमच्या घरात शिरताना पाहिलं, सो त्याच्या मागे मी पण आले घरात त्याला पकडायला। सो तुमच्यापैकी कोणी पाहिलंय का त्याला? पाहिलं? मी म्हंटल होतं ना घरात नाग आहे म्हणून। तुम्ही पाहिलंय? हो, मी पाहिला। कुठे? तिथे। नाही, इथे तर नाहीये। हो, पण तो तिथेच होता। माहित नाही आता कुठे गेला। काकू, मला खूप भीती वाटते। आपण माझ्या बेडरूम मध्ये जाऊन बसूया का? प्लीज चला। अहो ऐका, प्लीज तुम्ही घाबरू नका, मी आहे ना। मी त्याला नक्की पकडेन आणि घेऊन जाईन इथून, सो डोंट वरी। आणि काय ना, त्याच्या फणावर ना एक वेगळंच चिन्ह होतं आणि असा नाग मी कुठे पाहिलाच नाहीये।
पाहिला काय? मी त्याच्याबद्दल कुठे वाचलं नाहीये, कुठे बघितलं नाहीये ना इंटरनेटवर. सो त्यामुळे मला खूप क्युरिओसिटी होती, म्हणून मी त्या नागाच्या मागे मागे आले. पण तुम्ही कोणी घाबरू नका, तो इथेच असेल. मी बघते आणि आता त्याला बाहेर काढते. गेलाय कुठे तो? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि अशा घरात का आलात आमच्या? ओ गॉड, आय एम सो सॉरी अगेन. मी पुन्हा विसरले. ऍक्च्युली मला कुठल्याही गोष्टीची क्युरिओसिटी असेल ना, तर मी आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरते. मी सर्पमित्र आहे. एक मिनिट. हे माझं आय कार्ड. आजी, माझं आय कार्ड. मी प्रोफेशनली ट्रेंड सर्पमित्र आहे. माझं नाव आस्तिका जठार. म्हणजे नागांना, सापांना पकडून त्यांच्या ठिकाणी जाऊन सोडणं, त्यांच्यावर रिसर्च करणं हे माझं काम आहे. आता तुम्हाला माझ्याकडे कदाचित असं बघून वाटेल की ही मुलगी काय साप पकडणार, पण तसं नाहीये. खरंच बिलीव्ह मी या कामासाठी प्रोफेशनली ट्रेंड आहे. सिरियसली. नाही, तू असशील सर्पमित्र, पण आम्ही बोलावलं नाहीये ना तुला, मग का आलीस तू इथे? अगं पण रुपाली, तिने आपल्या घरात नाग शिरताना पाहिलंय. एक्झॅक्टली. हो, पण तुम्ही कोणीही काळजी करू नका. मी आता तो शोधते आणि इथून घेऊन जाते. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका कोणी. कुठे गेलाय बरं हा? तू हे किचन आहे ना? हो मी बघू शकते का? कदाचित तिथे लपला असेल. हो, प्लीज शोधा ना. ओके, तुम्ही या ना, पण घाबरू नका प्लीज. हा, मी आहे. आत्या, इतके दिवस तो नाग घरात दिसला नव्हता. तो आता अचानक परत का आला असेल? आणि आज तो नाग एका बाहेरच्या व्यक्तीला दिसलाय, आणि त्या नागामुळे एक अनोळखी व्यक्ती घरात आली आहे. याचा अर्थ काय? काय वाटतं तुम्हाला, त्यांना सापडेल का नाग? मला वाटत नाही. आणि मला तर असं वाटतंय की बाईसाहेब तो नाग शोधायला विरोध करतायत. असणारच ना. तो तिला मदत करतो, तिचं सेवक आहे, ती विरोधच करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.